नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा स्पेशल रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत घरगुती कंडेन्स मिल्क कसं बनवायचं ते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा. इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्या पॅनमध्ये मी घेते अर्धा लिटर फुल फॅट दूध. इथे मी पॅकेटमधलं दूध घेतलंय. तर या अर्धा लिटर दुधासाठी मी घेते 200 ग्रॅम साखर आणि हे आपण आता व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात. जेवढा पॅन मोठा तेवढ्या पटकन हे बनतं आणि मला ही साधारण 25 मिनिटं लागली हे बनवण्यासाठी. आता एक उकळी येईपर्यंत आपण गॅस मोठा ठेवायचा आहे आणि त्यानंतर मंद आचेवर हे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आपण जर मार्केटमध्ये गेलो कंडेन्स मिल्क आणण्यासाठी तर एक टीन आपल्याला 120 ते 150 रुपयांपर्यंत मिळतो. पण तेच आपण घरी साधारण 70 ते 80 रुपयांमध्ये तयार करू शकतो. आणि जर अर्धा लिटरचं बनवलं तर 40 ते 50 रुपयांमध्येच हे तयार होऊन जातं. आता आपण याला असं शिजू द्यायचं आहे. आता याला उकळी आलेली आहे तर मी गॅस थोडासा बारीक करते. याला थोडंसं कंटिन्युअसली आपल्याला ढवळत राहायचं आहे. कंटिन्युअसली असं ढवळत राहिलं की दूध वर पण येणार नाही आणि व्यवस्थित ते शिजेल सुद्धा. साईडला जे थोडीशी साय वगैरे अशी राहते ती आपण या स्पॅच्युलाच्या साहाय्याने वरचेवर क्लीन करत राहूया. हे कंडेन्स मिल्क बनवण्यासाठी खूपच सोपं आहे आणि पॅन मध्ये जर बनवला तर अगदी लवकर बनतं. पण जर तुम्ही एखादं पातेलं वगैरे घेतलं तर हे बनण्यासाठी खूप वेळ लागतो. त्यामुळे शक्यतो कंडेन्स मिल्क बनवण्यासाठी पॅनचाच वापर करा. अशा प्रकारे आपण याला सलग ढवळून घ्यायचं आहे. हळूहळू तुम्ही बघू शकता दूध थोडं थोडं कमी कमी होतंय आणि आपलं कंडेन्स मिल्क हळूहळू बनायला सुरुवात झालेली आहे. तर साधारण 20 मिनिटानंतर तुम्ही ते बघू शकता इथे छान बुडबुडे येत आहेत आणि बुडबुडे आले की समजायचं आपलं कंडेन्स मिल्क रेडी आहे. आता मी अजून एखाद दुसरा मिनिट याला शिजवून घेते. जर समजा शिजवता शिजवता तुमचं कंडेन्स मिल्क घट्ट झालं तर यामध्ये 2 ते 3 चमचे दूध घालायचं आहे आणि अजूनही जर पातळ असेल तर अजून थोडा वेळ याला शिजवून घ्यायचं आहे. आता असे जर दाणे दाणे दिसत असतील ना तर तुम्ही हे मिक्सरवर किंवा बारीक करू शकता किंवा ब्लेंडरवर सुद्धा ब्लेंड करू शकता. आता गॅस बंद करून मी पॅन खाली घेतलाय आणि त्यामध्ये मी 1 चिमूट सोडा घातलेला आहे. यामुळे हे एकदम हलकं होईल आणि पुन्हा एकदा आपण ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सोडा आधी घातला तर कंडेन्स मिल्क थोडंसं चॉकलेटी कलरचं बनेल आणि हे आपल्याला अगदी हलकं फुलकं ठेवणार आहे आपल्या कंडेन्स मिल्कला. दाणेदार असेल तरीही काही अडचण नाही. दाणेदार असेल तर तुम्ही मिक्सीमध्ये थोडंसं ब्लेंड करून याला एकदम स्मूथ टेक्स्चर देऊ शकता.
आता मी इथे 2-3 चमचे दूध घालून ह्याला बघा ही परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे. तर मैत्रिणींनो, हे आपलं घरगुती कंडेन्स मिल्क तयार झालेलं आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा. अगदी साधी, सोपी, पटकन बनणारी अशी ही रेसिपी आहे. आणि जर अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. टेक्स्चर आणि कन्सिस्टन्सी तुम्ही इथे बघू शकता. अगदी परफेक्ट मार्केटसारखी आलेली आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.